जेव्हा आपण आदिलाबादला निघते या तर बस मिस होते, नाही तर आम्हाला बसमध्ये सीट भेटत नाही. पूर्ण 2 तास उभा राहून प्रवास केले आदिलाबाद. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. मला प्रत्येक महिन्याला आदिलाबादला जावं लागतं ब्रेसेस टायटिंगला. सकाळीच निघलो होतो. सकाळचा भारी व्ह्यू होता. फक्त 5 मिनिट लेट झालं तर आमची बस मिस झाली. त्याच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. जेव्हा आम्ही जल्दी येतो तेव्हा बस लेट येते, जेव्हा बस लेट येते तेव्हा आम्ही जल्दी येतो. बस पुढे पुढे आणि आम्ही मागे मागे. आमच्या गावचा एवढा चांगला हायवे 5 मिनिटात बस और तेलंगाना की बसों में सीट मिलना नामुमकिन है. कसं तर धक्काबुक्की खात आम्ही आदिलाबाद मध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला सीट भेटली. पूर्ण 2 तास बसमध्ये उभारून आमच्या पायाची वाट लागली. जेव्हा बस स्टॉपवर उतरलो सगळ्यात अगोदर तर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो नाश्ता करण्यासाठी. भैया हमारे सामने से मुसरा प्लेट हमारे पेट में नागिन डान्स कर रहे. 1 मिनिटामध्ये पुन्हा डोसा फिनिश करून आम्ही निघालो क्लिनिक कडे. आणि किती दिवस हा क्लिनिकचे चक्कर काढावं लागणार काय माहिती, पण वरून मस्त आदिलाबादचा व्ह्यू दिसत होता. आम्ही क्लिनिक मध्ये एंट्री मारलो की सगळ्यात आधी आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन झाले. आणि इथं कोणीच येत नाही. सगळ्यात अगोदर तर मीच आलेली असते. आणि तुम्हाला जर फ्री मध्ये दात काढायचं असेल तर माझ्या सिस्टरला संपर्क करा, ते फ्री मध्ये काढून देईल तुम्हाला. माझ्या दाताचे ब्रेसेस टाईट केल्यानंतर आम्ही सीधा निघालो बस स्टॉप कडे पैदल. ते हसते लग गए रस्ते. तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये पार्ट 2 च्या.